थांबा. मी घे म्हणल्यावर घ्या. मैं गांव सिरसम है। आपला परिचय. प्रभाकर जिजीबा भिसडे, गाव सिरसम, हिंगोली जिल्हा तालुका. मी सिरसमहून धकलो तिथं त्यानं ते पाहिलं होतं. पैसे माझे मी सांगू लागलो म्हणून पैसे क्रेडिट कार्डाचे आणि पेपरचे पैसे भरायसाठी जायचं म्हणून त्यानं पाहिले. ते मग डेंटल कॉलेजवर तिकडून माळवा मार्गे आलो मी, की त्यानं आलं रे आलं म्हणत, की आलं म्हणले की लगेच लगेच गाडीचे आडवे झाले. लगेच गळ्याला चाकू लावला. लगेच 50,000 रुपये त्यानं खिशातले काढून घेतले, कागदपत्र घेतली आणि मग म्हणलं पैसे घ्या पण मारू नका. पण त्यानं मग आत्ती आत्ती मारलं लगे. गाडी तुम्ही तुम्ही पोलिसला कळवलं नाही का? पोलीस आलते तेव्हा. पोलिसला आम्ही नाही कळवलं, पण पोलीस तेव्हा आलते. तर तेव्हा ते पळून गेले. पोलिसला कोण कळवलं? ते कोण कळवलं ते माहीतच नाही, पण 2 गाड्या आलत्या पोलिसच्या. तर त्याच्यात लाठी आणि लोखंडी रहाड आणि एक त्यातल्या मारता मारता ते कोयता आणायला पाठवलं होतं एक जण. त्याचा पुरावा नष्ट करायचा म्हणत. पण ते पोलिसची गाडी आल्या म्हणून ती तिकडे पळून गेलं पराडून. पोलीस आल्यानं त्यांनी कारवाई केली नाही का त्यांच्यावर? नाही, कारवाई काहीच नाही केली. कारवाई केलीच नाही. त्याच्यानंतर पुन्हा पहिले ते गुंड येतं त्याची मी नकला काढल्या कोर्टातून. ते पहिलेच चोर येतं ऑलरेडी. त्यांना ओळखता का तुम्ही? हो, ओळखून त्याला. त्यांची नाव माहिती आहेत? हो, नाव एकाचं माहित आहे. एकाचं दोनचे माहित होतं, बाकीचे माहित नाहीत. दोनचे नाव. उपोषण किती दिवसापासून आहे तुमचं? उपोषणचं 13 तारखेपासून आहे. आजचा मला वाटते 4था दिवस वाटते. 13 तारखेपासून. किती तारखेला धरले होतं? 13 तारखेला. 13 तारखेपासून इथं बसलेले आहेत तुम्ही. हो, 13 तारखेपासून. अन्न पाणी न घेता इथं बसून हो. तुमची दखल कोणी घेतली नाहीये का? दखल कोणच घेतली नाही. आज कलेक्टर साहेब म्हणत वरही या. म्हणलं मला चालता येत नाही आणि काहीच नाही. काहून की चक्रा येऊन राहिल्या आता. पोलीसवाले कर्मचारी काही आले नाहीत? नाही, पोलीसवाले कोणीच आलं नाही. त्यांनी कुठली दखल घेतली नाही? नाही, दखल कोणतीच नाही घेतली. बरं, आता काय करणार आहेत तुम्ही इथच्या पुढं? आता मी इथून म्हणजे माझा निर्णय लागल्याशिवाय मी इथून काही उपोषण मागे घेणार नाही. 395 आणि 326 आणि सगळे लाकडी आणि लोखंडी रहाड आणि 50,000 आणि चाकू आणि कोयतं कोर्टात जमा केल्याशिवाय मी इथून उठणार नाही. बरं, आता आरोपी कुठं आहेत? आता आरोपी घरी येतं. ते त्यांच्या घरी आहेत. त्यांच्या घरी येतं. पोलीस स्टेशनला त्यानं आणलं आणि पोलीस स्टेशनहून तिथूनच जामीन केली आणि तिथूनच त्यानं घराकडे पाठवून दिलं. तुम्हाला दवाखान्यात कोण नेलं? दवाखान्यात आमचा गावचा आहे संजू इंगळे. तो बी मग आला तिथं. मग त्यानं ते तिथून एका गाडीत टाकून सरकारी दवाखान्यात ऍडमिट केलं. किती दिवस होते दवाखान्यात? दवाखान्यात 11 दिवस का 10 दिवस करणार. 10 दिवस दवाखान्यात होते. हा. तर दवाखान्यात उपचार काय काय झालेत? उपचार डॉक्टर साहेबांनी सगळे उपचार केले. त्याच्यात हे फसुली एक फ्रॅक्चर आहे. त्याच्यावर एक्सराचे पूर्ण आणि ते डिस्चार्ज बी दिलं माझ्याजवळ. तरी आहे ना ते 326 काही लावलीच नाही. एवढे कागदपत्र असून बी त्यानं पैसे घेतले ना पोलीसवाल्यानं. बरं, सोळीचा इलाज केला का डॉक्टरनी? डॉक्टरने इलाज केला ना. डॉक्टरने सांगितलं की याला काय म्हणे प्लास्टर करता येत नाही. याला काहीच करता येत नाही म्हणे. गोळ्या देतो म्हणे. त्याच्यानंतर मेडिकल देतो. मेडिकल दिल्यावर तुम्हाला कमीत कमी म्हणे 2 महिने लागतात म्हणे याला बरं व्हायला. बरं, इथं डॉक्टर तपासायला येतात का? गाडी येते का? हो, गाडी आलती ना. डॉक्टरची गाडी आलती, पण मी उपचार बंद केला. 1 दिवस घेतला उपचार. त्याला सांगितलं उपचार मला घ्यायचा नाही. आता किती दिवस ठेवणार आहेत? आता कसं नाही जर हे झालं तर तुमचे? नाही, मी इथून जाणारच नाही सर. इथून जाणारच नाही मी. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही इथून जाणार नाही? तोपर्यंत जाणार नाही मी. तातेराव सूर्यवंशी, जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र लोकन्यूज.